नमस्कार मित्र, मी अमोल चौधरी. मी आज इथे वाढवण बंदर येथे उपस्थित आहे. सरकारने हा वाढवण बंदर प्रकल्प हा आपल्यावरती लादलेला आहे. पण ठीक आहे, त्यांनी ज्यांच्या पण जमिनी अधिग्रहित झालेल्या आहेत त्यांना मोबदला दिलेला आहे. जो पण काय मिळालेला आहे तो न्यायाने असो किंवा अन्यायाने, पण तो लोकांनी स्वीकारलेला आहे. तो म्हणजे ती दडपशाही आहे किंवा जे पण आहे, पण ते लोकांनी एक्सेप्ट केलेलं आहे. पण का? म्हणजे जर म्हणजे मी ज्या गावात राहतो, वरोळ वाढवण ह्या एरियामध्ये, जर त्या माणसाची मजुरी जर 100, 150 किंवा 200 रुपये दिवसाची आहे आणि त्याला जर त्याच्या 1 एकर जमिनीचे 1.5 करोड किंवा 2 करोडच्या आसपास मिळतात, तर तो स्वीकारतो ते. पण तो खरोखर त्या माणसाला मिळालेला न्याय आहे का? कारण म्हणजे हा एरिया डहाणू किंवा बोईसर हा एरिया मुंबईपासून फक्त 100 ते 125 किंवा 150 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे जर मुंबईचा रेट हा गुंठाला किंवा पर स्क्वेअर फूट हजारो लाखो करोडो आहे, तर मग इथे एवढा कमी का? म्हणजे फक्त 100 किंवा 150 किलोमीटरवर तो का कमी का? आणि तो खूप कमी दिलेला आहे. म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये गुंठा आहे आणि त्याच्या हिशोबाने म्हणजे प्रकल्प बाधित म्हणून तो 4-4.5 होतो. तो योग्य आहे का? तर मला असं वाटतं की म्हणजे हा सामान्य लोकांवर तर अन्याय आहेच. तरीही लोकांनी तो स्वीकारला आहे. पण त्यांना ह्यानंतर पण काय बेनिफिट आहेत का? म्हणजे काही कॉन्ट्रॅक्ट मिळणार किंवा एखादं कुठलंही म्हणजे एखादं काम मिळणार, असं काहीच होणार नाही आहे. तर मग ह्या बंदराचा फायदा काय? म्हणजे अल्टिमेटली हा इकडच्या सामान्य लोकांवरती अन्याय आहे. तो अन्याय होऊ नये, व्हायला नाही पाहिजे. किंवा इथे झाला आहे, देशामध्ये इतर कुठेही व्हायला नाही पाहिजे. याच्यासाठी काही करू शकतात का? असा काहीतरी प्रयत्न लोकांनी करावा किंवा सरकारने करावा. सरकार जर म्हणजे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊ शकते का? तर आपल्या यंगस्टरनी, युवा लोकांनी आंदोलन केलं म्हणून त्यांनी जर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला, तर मग इथे पण आपण घेऊ शकतो. इथं पण हे कॅन्सल करण्याची शक्यता आहे. करू शकतो का? करायला पाहिजे. शेवटी म्हणजे असं म्हणतात ना की तुम्ही तुमचं अन्नधान्य कशामध्ये खाता? तर स्टीलच्या प्लेटमध्ये. तर स्टीलची प्लेट खोदायला मला ती जमीन किंवा ते डोंगर खोदायला लागतात. पण ते न खोदताही किंवा स्टीलच्या प्लेटशिवायही ते
अन्नधान्य किंवा फळ फ्रूट खाऊ शकतो, तर मग हे बंदर जरुरी आहे का, ह्याचा विचार व्हायला पाहिजे. प्लीज तुम्ही जरा याबद्दल विचार